संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 8 जुलै रोजी देहू येथून प्रस्थान होत आहे। ही पालखी लोणी काळभोर यवत वरवंड असा मुक्काम करत पुढे मार्गक्रमण करणार आहे। या पार्श्वभूमीवर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यवत आणि वरवंड येथील ग्रामस्थांसह पालखी तळाची पाहणी करत दौंड तालुक्यातून जात असलेल्या पालखी सोहळ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। यावेळी यवत वरवंडच्या ग्रामस्थांसह दौंड विभागाचे प्रांताधिकारी रेवनाथ लबडे, तहसीलदार अरुणकुमार शेलार, यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर गायत्री खळदकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव, सागर कटके, जलसंपदा विभागाचे साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि NHAI प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते। आमदार राहुल कुल यांनी यवत आणि वरवंड पालखी तळाची पाहणी करत भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, तात्पुरते शेड आणि सुरक्षेच्या व्यवस्थेचा आढावा घेतला। यवत येथील पालखी तळ श्री भैरवनाथ मंदिर परिसरात असून वरवंड येथेही वारकऱ्यांसाठी सोयी सुविधांची जय्यत तयारी सुरू केली गेली आहे। वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आमदार राहुल कुल यांनी पालखी तळावरील वीज, रस्ते दुरुस्ती आणि ड्रेनेज व्यवस्थेची संपूर्ण माहिती घेत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सहकारनामाला याबाबत माहिती दिली आहे। दौंड तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन होतंय आणि त्याची पूर्वतयारीसाठी आजची बैठक यवत आणि वरवंड या ठिकाणी संपन्न झाली। वीज विभागापासून महसूल विभागापर्यंत आणि PWD पासून तर जलसंपदा विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती या ठिकाणी राहिली। ग्रामस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन पालखी सोहळ्याच्या आगमनाची आम्ही व्यवस्थित तयारी केलेली आहे। आलेल्या भाविकांना या ठिकाणी गैरसोय होऊ नये, सगळी स्वच्छता राहावी, त्यांची सोय व्हावी आणि स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा या पालखी सोहळ्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा या निमित्तानं राहिलेला आहे। प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे आणि या 2 दिवसाच्या दौंड तालुक्याच्या प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण या पालखी सोहळ्याला येणार नाही याची सर्वतोपरी काळजी आम्ही सगळेजण प्रशासन मिळून घेत आहोत। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत।